इकडं पाचवा फक्त 20 मुलं आहेत या ग्रुप उदय जय जवानचा हाच पोरगा जो 10व्या थरावर चढलेला घंटीत आम्हाला विसरू नये. साईराम बाबा. अरे साईराम बाबा जरा मस्त फ्रेश झालो. पाय बी सॉरी आम्हाला माहिती नाही. असं काही बोलतोय. चालेल चालेल. आणि या हंडीला मारल्यावर जेऊ हा नक्की. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आडे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आलो आहे मी घाटकोपर येथे ईस्टला आचार्यत्रे मैदानात. तर आयोजक आहे राखी जाधव यांनी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा केला आहे. तुम्ही बघू शकता दहीहंडी बघा लागलेली आहे आणि बरेच गोविंदा पथक पण इथं आलेले आहेत आणि सुरुवात तर झालेली आहे गोविंदाची. आणि 2 वर्षानंतर तुम्हाला माहिती आहे की दहीहंडीचा उत्सव जल्लोषात चाललेला आहे. तर आता आम्ही आलेलो घाटकोपरमध्ये आणि घाटकोपरमध्ये तुम्ही थोडासा दहीहंडीचा उत्सव बघू शकता. मग नंतर आम्ही जाणार आहे ठाण्याला. तर ठाण्याला जय जवान वगैरे तिथे येणार आहेत. तर आपण तिकडेच आपण फुटेज कवर करूया. म्हणजे व्हिडिओ वगैरे तिकडं पण आपण त्यांचं धमाल बघू शकतो. बरेच मोठे गोविंदा पथक तिकडेही येणार आहे. आपण तिकडेही जाऊया. तर चला मग पहिला हा एन्जॉय करूया. तुम्हाला घाटकोपरचा नजारा दाखवूया. मग नंतर आपण ठाण्याला जाईल तेव्हा मग आपण ठाण्याचा पण नजारा दाखवूया दहीहंडीचा. चला. जाधव यांनी भरवलेली मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी बघा पब्लिक. तर मित्रांनो, आता आम्ही घाटकोपरचं जो दहीहंडी तुम्ही उत्सव पाहिलाच असेल. घाटकोपरला जो आचार्यत्रे मैदान ईस्टला घाटकोपर ईस्टला आचार्यत्रे मैदानामध्ये जो राखी जाधव यांनी जो दहीहंडी उत्सव जल्लोषात जो साकारला आहे, म्हणजे जो जल्लोषात चालू आहे अजून पण. तर आता आम्हाला आहे ना इकडचं जास्त फुटेज नव्हता भेटला, पण जेवढा पण भेटला आम्ही तेवढा कवर केला. आणि तो आता आम्ही चाललो आहे ठाण्याला आपले मित्र लोक आहेत, आपण तिकडे पण जाऊया. तर आपल्यासोबत आहे आपला SP ब्लॉग, जो आपल्या गणपतीला सोबत असतो आणि आता दहीहंडीला पण सोबत आहे. तर खास भाऊला बोललेलं की आपण दोघं जरा चांगलं म्हणजे आता दहीहंडीला जसं गणपतीला शूट करतो तसं दहीहंडीला पण करूया. सो आता मी भाऊला राहतो कुर्ल्याला, भाऊला बोललो चल घाटकोपरला आहे, घाटकोपरला पण मोठी दहीहंडी उत्सव आहे. तर तुम्ही भाऊच्या चॅनलमध्ये पण बघा आणि माझ्या चॅनलमध्ये पण बघा. दहीहंडी उत्सव तुम्हाला घाटकोपर जाऊन बघायला भेटेल. तर आता आम्ही चाललो ठाण्याला. माझे मित्र आहेत जय जवानवाले बरेच, तर त्यांनी पण कॉन्टॅक्ट केला होता की आम्ही ठाण्यालाच भेटणार आहे. तर आता ठाण्याला पण भेटूया. आता ठाण्यालाच निघतो, जास्त उशीर न करता आपण ठाण्याला निघूया. चला भाऊ काय बोलता? बस काय नाही, आज पण धमाल फुल करूच आपण, ठीक आहे. आणि भाऊचा ब्लॉग पूर्ण बघा आणि नक्की बघा, ठीक आहे. आणि काय धमाल असेल तर काय सांगायची गरजच नाही आहे. एन्जॉय करा, फक्त हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. चालेल. आणि दहीहंडीचा ब्लॉग मी स्पेशली ॲक्च्युली मी बनवत नाही, पण कसं मी असतो पथकामध्ये, पण बोललो यावर्षी जरा हंडीचा ब्लॉग बनवूया. तो यावर्षी जरी हंडीचा ब्लॉग बनवतो आहे. पुढच्या वर्षी बघू भाऊ. आता आपण ठाण्याला निघूया. आता तिकडनं पहिले आपल्याला ट्रेन पकडायची आहे. तर ठाण्याला बरेच 4-5 ठिकाण आहेत. आता बघू कुठं जायचं आपल्याला, कुठं नाही ते लोकेशन बघूया, मग लोकेशनवरच भेटूया आपण काय करायचं.
चला. तर मित्रांनो आता ठाण्याला पोचलो आहे. तो वाजले 3:15. थोडा नाश्ता बिस्टा घेऊन गेलो, पोट पाणी वगैरे. दाबेलीची ऑर्डर केली आहे. टेंबी नाकातून जवळच आहे. बघूया आता तिकडे जाऊ. तो आता नाश्ता पहिला करून घेतो, मग भेटतो तुम्हाला. तो आता आपला नाश्ता आलेला आहे. दाबेली तयार करेल. बस फ्रेंड, दाबेली आ चुका है. बस अभी दाबेली दबाते और निकलते. चला मित्रांनो, तुम्ही पण या खायला. ठीक आहे, रिस्क घ्यायची नाही. जेवढी प्रॅक्टिस असेल तेवढंच. व्हेरी गुड. गणेश कृपा, गणेशाची कृपा आहे आपल्यावर. सतत अपने साथ यहाँ पर अपना प्रदोष किया और गौरी का राजा बिल्कुल इत्मीनान के साथ, आसान के साथ. सम्माननीय गणेश जी यांच्या आशीर्वाद से हा सम्मान. एक बात कोई ना पता ध्यान रखिए, तो पहले की घबराहट होने लगती है तो देश से या वहाँ पर बैठे हैं, थोड़ा सा ब्रीदिंग करें, उसके बाद ऊपर उठो. मुळात आपल्या मनामध्ये खंत निर्णय पाहिजे की आपण हे करू शकतो. अतिशय सुंदररित्या छान आपण वर्णन करतो, ऐकतोय का. ऑल द बेस्ट. और ये उत्सव, ये त्योहार हमें यही तो सिखाता है. 5 तर ठीक आहे, पण परत आता गडबड होता कामा नये. ओके, घाई करू नका, सावकाश. सपोर्टर व्यवस्थित तयार राहा तुम्ही. अनेक दिवसांचा सराव आहे, त्यामुळे निश्चितच मनात एक निश्चय ठेवा की आम्ही हे करू शकतो. डगमगायचं नाही आहे. डगमगला तरीसुद्धा चढाई करायचीच आहे. पाय थोडेसे लटपटतील, काय होणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डोल सांभाळायची. संसार स्त्रिया खचत नाही, तेच दाखवून दिलेलं आहे. या सगळ्या आमच्या महिलांनी. पडलो तरी पण आम्ही उठू शकतो. ही पण एक मजा असते तरंगाची हवेत. घाबरू नका, डोळे कशाला मिटताय. हात करा सगळ्यांना, पडणार नाही तुम्ही. सेफ्टी बेल्ट आहे. लावून सलामी देतोय. झुकेगा नहीं साला. पुष्पा
एकवीरा माऊली आई कारल्यावर बसलेली आहे. 1 2 3 4 शाबास. खासदार आहेत राजन विचारे यांच्या भेंडीला होता आम्ही लोक. आता आम्ही चाललोय पुढे बघतोय अजून ठाण्यामध्ये कुठे कुठे हंड्या भेटतात ते. तर आता तिकडे जाऊन आपण व्हिडिओ वगैरे काढूया आणि तिकडे जाऊन आपण बघूया कसं काय. एक समोर एक हंडी दिसते, आपण तिकडे पण जाऊया. शिवाय गोटकर
असं फिरवलं. पदरवडा किती लावणार आहे? मस्त आहे असं फिरव ना. बघायचे की दोन्ही पण येतं, शूटिंग पण होतं ते हे पण होतंय. अरे अशी पकडला ट्रॉफी दोन तिकडे काय मंदार पुढे, मंदार तुमचे मंदार तिकडे. आमची तुझे इकडे 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 इकडं तर मित्रांनो आता तलावपालीचं करून झालं. तलावपालीला राजेंद्र विचारांची हंडी होती, तिकडे आपण शूट केला. त्यानंतर टेंबी नाक्याला आलो. टेंबी नाक्याला आनंद दिघे साहेबांची दही हंडी होती, तिकडेही शूट केला. आणि आता आम्ही चाललो आहे वर्तकनगरला. तर वर्तकनगरला जाऊन तिकडे प्रताप सरनाईकांची हंडी आहे, तिथे पण आपण शूट करूया बहुतेक. तिकडे त्याच्यानंतर मग आपण तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे ठाण्याला. तर ठाण्यामध्ये एक स्टॉल भेटला आम्हाला. तिकडे दादा आम्हाला मामा भेटले. त्या मामांनी आम्हाला खूप हेल्प केली आणि त्या स्टॉलचं नाव आहे बघा प्रभागृह उद्योग या स्टॉलचं नाव आहे. तर दादांनी आम्हाला हेल्प केली. तर म्हणजे चार्जिंगचा आमचा खूप प्रॉब्लेम झालेला आणि चार्जिंगसाठी पण आम्हाला हेल्प केली. आणि आम्ही थोडाफार नाश्ता पण केला आणि थोडी चाय वगैरे आम्हाला पाठवली. आम्ही ते दादांना आम्ही बोलत पैसे घ्या. तर दादा चायचे तर पैसे घेत नव्हते, पण दादा सगळे आपले आहेत. तर कधी पण तुम्हाला म्हणजे जर ठाणा साईडला आलाल तर एकदा नक्की विजिट मारा. आणि खूप मस्त जेवण असतं, घरगुती पण जेवण आहे. खूप म्हणजे टेस्टिंग पण खूप छान भेटते. तर नक्की तुम्ही या दादांकडे. दादा नक्की हात दाखवा, आपल्या फ्रेंडला हात दाखवा. चला दादा थँक्यू. हा दादा चला थँक्यू. मित्रांनो आता आम्ही रिक्षा पकडली आहे. आम्हाला काय ॲड्रेस वगैरे माहिती नाही. बहुतेक आम्ही 5-6 लोकांना विचारलं. रस्त्यात तर ते बोलले की भरपूर लांब आहे, म्हणून आम्ही तो ऑटो पकडली आहे. ऑटोमध्ये बसलो. आता आम्ही चाललो आहे वर्तक नाक्याला, म्हणजे वर्तकनगरला चाललो आहे. आता बघू आपण तिकडे जाऊन आता आपल्याला प्रताप सरनाईकांची हड्डी बघायची आहे. तिकडे पण जाऊया, एन्जॉय करूया. सो मित्रांनो आता आम्ही रिक्षातनं उतरलो आहे आणि वर्तकनगरला पोचलो आहे. आता इथे जवळपास प्रो हंडी आहे, ती सुरुवात होईल. प्रो हंडीची सुरुवात होईल आणि जय जवान पण आलेले आहेत. सो आता जय जवानचे पण फ्रेंड्स लोक भेटले आम्हाला, पण जास्त घाईत होते. सो आता आम्ही जास्त सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब इथे पोहोचतात आणि सगळ्यांचा आनंद विनिमय करण्यासाठी. टाळ्या नको, टाळ्या नको, शांतता, टाळ्या नको, सगळे शांत. सगळे शांत, शिटी नको, टाळ्या नको. शांत शांत शांत. एकनाथ शिंदे
तयार झालेली माणसं आहेत. आणि हे ज्याला ज्याला वाटतं त्यांनी दोन्ही हात जवळ करून शिंदे साहेबांना अभिवादन केलं. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धनवरील आनंद देशमुखांच्या शुभेच्छांमुळे आता आपल्याला भेटलेले विकी कोट आपले जय जवानचे मित्र. काय भाऊ, काय होता दिवसभर कसा? एकदम मजा, एकदम मजा. नाही आता जेवण वगैरे काय मारल्यावर जेऊ. हा भाई नक्की. अरे भाई पीछे जाकर आगे आ जा. उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून लावले गेले आणि त्यानंतर 2012ला त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली नोंद केली. 9 थराचा एक वेगळा विश्वविक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि मला विश्वास आहे की हा तुमचा होम ग्राउंड आहे. याच ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा 9 थर लावले. गिनीजचा सुद्धा 9 थर आपण इथेच लावला. भविष्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. 10 थर सुद्धा आपण संस्कृतीच्याच मैदानावर लावाल अशा शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कोकण नगरचा एक प्रतिनिधी फक्त वर या. ट्रॉफी घ्यायला, ट्रॉफी कोकण नगर. जय जवानचा प्रतिनिधी वर आलाय का? आलाय. उतरत नाही. सावकाश शांतता राखा, शांतता राखा. 9 थर लागतात. आवाज नको, आवाज नको, टाळाही नको, आवाजही नको. विनंती आहे हात जोडून कृपया शांतता राहा, शांत राहा. थोडा छत्री अशी थोडा साईडला. आवाज नको, आवाज नको. विनंती आहे, आवाज नको, आवाज नको. त्यांना कॉन्सन्ट्रेट करू दे. आवाज नको. भाई इधर इधर इधर. भाई वो गिम्बल है, वो छतरी इधर. आवाज नको, आवाज नको. कृपया शांतता, कृपया शांतता. पावसामध्ये 9 थर लावणारे, ताकद ठेवणारे, शक्ती ठेवणारे जय जवान. पावसाच्या या फवारणीमध्ये सुद्धा कडक 9 थर लावणारे, महाराष्ट्राची नव्हे संपूर्ण देशाची शान जय जवान. आपल्या या प्रयत्नाला संस्कृती युवा प्रतिष्ठानची सलामी, तसेच दहीहंडी समन्वय समितीची देखील सलामी. उत्कृष्ट असे थर
महाराष्ट्र शिष्यान ज्या पद्धतीनं आपण नवथर लावलेले आहेत आपले सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. सँडी जय जवानचं गाणं लावायचंय. जय जवानचं गाणं, जय जवानचं गाणं काय बोलतात. शिटीकडे लक्ष द्यावा. जय जवान संदीपच्या शिटीकडे लक्ष द्या. शांत राहा सगळे. कोणी शिट्या वाजू नका. शांत राहा कृपया शांत राहा. विघ्नहर्ता एक प्रतिनिधी प्लीज जरा बोलूया. एक प्रतिनिधी. सावकाश हळू. पाणी घ्या. पटकन पाणी घ्या. विघ्नहर्ता गोविंद पथक तुमचं अभिनंदन. आपण या ठिकाणी 8 तास यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. आपल्या सगळ्यांचा आवाज करू नका. आवाज किसी आवाज नको. सावकाश पाणी घ्या लवकर. पाणी घ्या लवकर घ्या.
दुसरापर्यंत थांबायचं शिट्टी एक थैली दो तुम्ही अरे भाई जेब से निकालो थैली एक मिनट 8 सगळे 8 सिटी नको सपोर्टसाठी इतर गोविंद पथकाने पुढे यायचं. टाळ्या नको. आवाज नको आवाज नको आवाज नको. शांत राहा शांत राहा. त्यांना एका त्यांची सावकाश 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 आवाज करू नका आवाज करू नका आवाज करू नका. सावकाश सावकाश सावकाश. पाणी तयार ठेवा पाणी तयार ठेवा. सावकाश 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 सावकाश. पटकन पाडी. बालवीर गोविंदा पथक तुमचं खूप खूप अभिनंदन. मला एक गोष्ट या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. प्रो गोविंदामध्ये आपण मुंबईतील 7 मंडळ आणि ठाण्याचे 3 मंडळांना संधी देत असतो, परंतु यंदाच्या प्रो गोविंदामध्ये आपण मुंबईचे 8 आणि ठाण्याचे 3 अशा 11 संघांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे. माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. आणि जावेद भाई अतिशय या गोविंदांना बघण्यासाठी उत्सुक होते. जावेद भाई काय कहना आप? जय महाराष्ट्र. माझ्या मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रताप भाई ने बहुत प्यार से बुलाया. और देखो ये जो है ना इंस्टाग्राम पे नहीं दिखता है, ये जो एनर्जी दिखती है यहाँ पे ना, ये एनर्जी तो कमाल की है बहुत. और आप लोग ने जो किया उधर पीछे बैठ के देखा मैंने. आपको परमात्मा खूब स्वस्थ रखे, व्यस्त रखे और मस्त रखे. बहुत प्यार, दिल से प्यार. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपको सबको जन्माष्टमी की मुबारकबाद. और ऐसे खुश रहिए, हंसते रहिए और अच्छे काम करते रहिए. अब बड़ों का इज्जत करते रहिए. बस, थैंक यू वेरी मच. 1 2 3 जय जवान टीम, जय जवान टीम. बुला हुआ पिसला हुआ आखिर खर्च तो आ ही जाता है. नाही तर आपल्या या संपूर्ण हिंदुस्थानाचा गर्व, हिंदुस्थानाचा गोविंदा पथक जय जवान गोविंदा पथकाला आपण संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि सर्व प्रेक्षकांना आणि गोविंदा पथकांना विनंती करूया की आपण त्यांना जागा उपलब्ध करून द्या. जागा त्यांना बरोबर उपलब्ध करून द्या. आणि डीजे आधी सांगितलं तोपर्यंत आवाज खाऊ नका. नवथराला चढणारा हाच मुलगा. काय नाव तुला बाळा? हा, उदय. उदय जय जवानचा हाच पोरगा जो 10व्या थरावर चढलेला. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. जो आहे तो विश्वविक्रम मोडून विश्वविक्रम करणार आहे. आणि ह्या ठिकाणी या मैदानावर उपस्थित असलेल्या लोकांनाच हा लाईव्ह विश्वविक्रम बघायला मिळणार आहे. 8 थर जय जवान गोविंद पथकाने लावले. 9 थर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लावून उतरवून. याचा अर्थ जय जवान गोविंदा पथक हे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी लावू शकतो. याचा मला सुद्धा कॉन्फिडन्स आहे. म्हणूनच मी त्यांना सगळ्यांनी शांत बसायचे, नाजूक काही आवाज करू नका. लावतील रे
एकदम पूर्ण शांतता. कुणाचाही आवाज नको, शांत राहा सगळे. शास्त्रीय काल एकदम शांतता. थांब मोठू नको. चौबल एक अरे थांब रे, पाऊस येऊ दे. 7-8 मिनिटं. 1, 2, 3, 4. सावकाश सावकाश. पाणी घ्या, पाणी 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 घ्या लवकर. पाणी घ्या लवकर, लवकर पाणी घ्या, लवकर पाणी द्या. पाणी घ्या लवकर, पाणी घ्या. बघा मित्रांनो, आता निघतोय आम्ही संस्कृती प्रतिष्ठानच्या मैदानी. आता आम्ही चाललोय. हे आता कुठे चाललोय रे? आता कुठे चाललोय? बघू आता आम्ही बघू आता काय अजून काय प्लॅन नाही. जय जवानवर पुढे झाले, आता तिकडेच जाणार आहे. पायाची हालत बघा काय झाली तिघांच्या, पुरा चिखलमध्ये. चला भेटूया आपण ब्लॉगमध्ये पुढच्या प्रवासात. आता आम्ही बाईकवर आता चाललोय नौपाड्याला. नौपाड्यालाच चाललो ना आपण, नौपाड्याला आम्ही चाललोय. नौपाड्या अविनाश जाधवच्या, अविनाश जाधवच्या तिकडेच चाललोय. आता ट्रॅफिक पण जाम खूप झाली. जिथं पहिली ट्राय मारली आता रिटर्न चालू तिकडे 10 तर मारा. सकाळी ट्राय मारली होती आणि आता इथे पण ट्राय मारली होती. परत तिकडेच जाणार आहे आम्ही आणि 10 तर मारूनच. 10 थर मारणारच मारणार. आज आम्ही आहे ना फुल तुम्हाला एक्साइटेड, आम्ही एक्साइटेड झालोय खूप 10 थर बघण्यासाठी. जय जवान. तुम्ही सुद्धा झाले असतील आणि तुम्ही पण होणार. आता चला आता भेटूया डायरेक्ट आपण लोकेशनवरच भेटूया. चला आता ट्रॅफिक बघताय तुम्ही. जय जवान. जय जवान, जय जवान, जय जवान के. मागे बघा गँग दिसते. जय जवान गोविंदा पथक मागे पूर्ण गँग. जय जवान गोविंदा पथक. पूर्ण गँग आहे जय जवान गोविंदा पथक. 10 थरासाठी प्रयत्न. मित्रांनो आता आम्ही आलो बाळकुंडला. बाळकुंड म्हणजे बाळकुंडला थोडी आहे जय जवानची. पण आपण आता कव्हर करूया. त्याला डायरेक्ट आपण लोकेशनवर भेटूया. जयेश भाई आलेले आहे. जयेश भाई, आपल्या भावाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जयेश भाई बांदल. घंटीत आम्हाला विसरू नका. साईराम भावा. ब्लॉग चालू. साईराम. जोगेश्वरी भेटू. अरे आपला शुभम यादव फुल फेमस. साईराम भावा. अरे साईराम भावा. जरा मस्त फ्रेश झालो. पाय बी चिकन सगळं बाहेर काढलं. साईराम. जय जवान गोविंदा पथक. आपले जयेश बांदल भाऊ भेटलेले आहेत आणि आपली सगळी टीम. आता कुठे जायचं? माझी पाठव. सॉरी, आम्हाला माहिती नाही. असं काही बोलतोय. चालेल चालेल. हा भाऊ आपल्या 9 थर. आज तो आपला भाऊ 9व्या थरावर असतो. 8व्या थरावर. हा 8व्या थरावर असतो. मन्याबाय. साईराम भावा. साईराम भावा.
पाच स्थानावर आम्ही आलो. नक्कीच तुमचा हा मान आहे आणि जय जवानसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. हो द्या पाठवतात. प्रतीक सोनावणे काय बोलतो? प्रतीक सोनावणे अरे हे नाही सर काय नाही भाई काय भाई काय भाई मोबाईल 10,000चा मानकरी आपला प्रतीक सोनावणे. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची जय आपल्या सर्वांचं साई जलाराम प्रतिष्ठानची हट्टी. जय जवान साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. अरे एक साथ बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि या हंडीला हात लागलाय. डोक्याने फोडली गेलेली हंडी आहे. जोगेश्वरी मातेचं नाव बोला एक साथ जोगेश्वरी वाले. जोगेश्वरी आता आम्ही ठाण्याला पोहोचलो आहे आणि
जास्त करून लेट एवढा झाला आहे ना की मित्रांनी पण आम्हाला म्हणजे मित्र पण भेटले वगैरे. नंतर मग स्त्रीचा ब्लॉग होता आपल्याबरोबर जो संकेत आपल्या बाजूलाच आहे. भावा लय लेट झाला आणि खूप मजा आली का नाही? जाम एन्जॉय म्हणजे काय एकदम आज 2 वर्षानंतर जे आम्ही धमाल गेली ना तर बोलूच नाही शकत नाही. आणि जय जवान पथकाला पण म्हणजे भेटता ना तर त्याचा आनंद तर वेगळाच आहे. आणि आपले साईरामचे जे जयेश बांदल परत शिवम यादव हे सगळे आपले मित्र पण भेटले आपल्याला जय जवानमध्ये. तो अजून खूप मस्त वाटलं, बरं वाटलं एकदम. तर खरंच आणि चला आता मित्रांनो आता जेवलोय वगैरे आम्ही, पावभाजी वगैरे खाल्ली आहे आणि तो आता ठाणा स्टेशनला आलो आहे मी. तो खूप लेट झाला आहे, वाजलेत बघा 12:30 वाजलेत आणि खरंच खूप लेट झाला आहे आणि थकलो आहे पण. आणि जय जवाननी आत्ताच बाळकुंभला 9 थर लावले आणि सलामी दिली आणि हंडी पण फोडली. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. पण आता व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे आणि स्वतः तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तो असंच आपण आता पुढच्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये खूप पुढं भेटत राहू. आणि आता दहिंडीचा ब्लॉग होता तो खूप मजा आली. स्टार्टिंगला पण आम्हाला जे घाटकोपरपासून सुरुवात केली, नंतर मग आम्ही ठाण्याला आलो. ठाण्याला पण आम्हाला बरेच पथक भेटले. त्यानंतर मग आम्ही जय जवान आम्हाला भेटले. तुम्हाला बोललोच होतो की सकाळी की आपले मित्र लोक आहेत जय जवानमध्ये ते भेटलेत आपल्याला आणि सोबत आपण खूप एन्जॉय केला, खूप बरं वाटलं. सो ही आठवण नेहमी लक्षात राहील. आणि हॅट्स ऑफ जय जवान, कारण की तुम्ही 10 थराची ट्राय केली हेच तुमच्यासाठी खूप लकी होतं, मोठं होतं. म्हणजे सो आता मी जास्त काय बोलत नाही, व्हिडिओ पण खूप मोठा झाला आहे. सो चला मग परत एकदा भेटूया. गुड नाईट, टेक केअर. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो कमेंट करा, लाईक करा. चला गणपती बोल बजरंग बली की जय. चला गुड नाईट.